सायंटिफिक डेटा जो निर्माण होतो तो आपल्याजवळ तसाच ठेवून उपयोगाचा नाही. त्याचं डिजिटायझेशन किंवा त्याचं संकलन ठेवण्याच्या दृष्टीने यंत्रणा ही निर्माण करणं गरजेचं आहे. राष्ट्रीय शिक्षण मंडळ संचलित आयुर्विद्या या नावाचं जे मासिक आहे हे राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या संलग्न संस्थांमध्ये जे जे काही सायंटिफिक उपक्रम होतात त्याच्या प्रसिद्धीसाठी त्याच्या सिद्धतेसाठी म्हणून केलेलं असतं. त्या दृष्टिकोनातून जे काही उपक्रम हे रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसमध्ये, ताराचंद हॉस्पिटलमध्ये, टिळक आयुर्वेद महाविद्यालयामध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून जे प्रयोग होतात ते फक्त क्लिनिकल ट्रायल्सच नव्हे तर त्या दृष्टीने त्याचं डिजिटायझेशन होतं. छापील मजकूर हा काही फार काळ टिकत नाही आणि म्हणून त्याचं डिजिटायझेशन करण्याच्या दृष्टीनेही आम्ही प्रयत्न केलेले आहेत. टिळक आयुर्वेद महाविद्यालयामध्ये 16व्या शतकातील अष्टांग हृदय याची मला स्वतःला हे मिळाली होती आमच्या वडलोपार्जित घरातून. त्याचं डिजिटायझेशन मॉडर्न कॉम्प्युटर टेक्निकच्या साहाय्याने केलेलं आहे आणि अशा पद्धतीने अनेक लेखांचं डिजिटायझेशन आपण करतो आहोत. नुसतं छापील मजकुरावर थांबून चालणार नाही तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अर्वाचीन पद्धतीने करणं गरजेचं आहे ते आपण करतो आहोत. एक उदाहरण द्यायला मला हरकत नाही. संस्थेचे एक प्रमुख निर्मात्यांपैकी असलेले मामा गोखले यांनी आयुर्वेदाविषयी खूप लेख लिहिलेले आहेत, पुस्तकही आहे. पण त्यांचे सर्व लेख हे मराठीत होते आणि मराठी ही महाराष्ट्रापुरती भाषा असल्यामुळे त्याचं आम्ही इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं आहे आणि आता ते ऑनलाईन राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर लवकरच उपलब्ध होईल आणि त्यामुळं डिजिटायझेशन याच्या दृष्टिकोनातून आम्ही ते कायम राहील अशा पद्धतीने प्रयत्न करतो.